श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत वंध्यत्व याविषयी. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत तुमचं खूप मनापासून स्वागत. मुलाखतीला सुरुवात करतानाच पहिला प्रश्न असा येतो की वंध्यत्व नक्की कशाला म्हणायचं? साधारणपणे लग्नानंतर 1 वर्षात आपल्याकडे जर पाळणा नाही हलला तर घरातले सगळेजण असे कासावीस होऊन जातात. म्हणजे अगदी लहान छोट्या छोट्या मुली असतात 21-22 वर्षाच्या, अजून 3-4 महिनेच झालेत लग्नाला, आणि लगेच सासूबाई त्यांना घेऊन येतात की मॅडम 2-3 महिने झाले लग्नाला, 6 महिने झाले लग्नाला, पण अजून मूल राहत नाहीये, काय करायचं? तर आमचा हा सल्ला असतो की साधारण 80% कपल्सना 1 वर्ष जर ते व्यवस्थित म्हणजे शारीरिक संबंध रेग्युलर असतील, एका ठिकाणी राहत असतील आणि कोणत्याही प्रकारचा गर्भनिरोधचा वापर करत नसतील, तर ऍट द एंड ऑफ 1 इयर 80% कपलना आपली प्रेग्नन्सी राहते नैसर्गिक. म्हणजे त्याला काही करायला लागत नाही, कुठली ट्रीटमेंट द्यायला लागत नाही, काही नाही. ऍट द एंड ऑफ 1 इयर जर तुम्हाला प्रेग्नन्सी नाही राहिली, म्हणजे तुमचं रेग्युलर इंटरकोर्स चालू आहे, तुम्ही एकत्र राहताय, म्हणजे एक नवरा बँगलोरला आणि बायको पुण्याला वगैरे असा प्रकार नाही, तुम्ही एकाच ठिकाणी राहताय आणि 1 वर्ष होऊन सुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्याला आपण सबफर्टाईल किंवा इनफर्टाईल कपल किंवा इनफर्टिलिटी, आपण मराठी भाषेमध्ये वंध्यत्व असं म्हणतो. हे वंध्यत्व होण्याची कारणं कोणकोणती दिसून येतात? आता आपण जसं 2 पार्टनर त्याच्यामध्ये आहेत रिस्पॉन्सिबल, तर ते दोघांमध्येही कारणं असू शकतात. जसं पूर्वी असं होतं आपल्या समाजामध्ये की मूल होत नाही म्हणजे बाईचाच प्रॉब्लेम असणार, तिच्यामध्येच काहीतरी दोष असणार किंवा तिच्यातच काहीतरी खोट असणार, तर तसं नाहीये. 50% रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याच्यामध्ये दोष हा स्त्रियांमध्ये असू शकतो आणि 50% पुरुषांमध्ये असू शकतो, आणि कधी कधी साधारण 10 ते 15% कपलमध्ये दोघांमध्ये सुद्धा दोष असू शकतो. मग त्याच्यामध्ये कारणं वेगवेगळी असतात. मग आता स्त्रियांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे अंडबीज तयार होणं, ज्याला आपण ओव्हम म्हणतो, जो स्त्रीचा पार्ट असतो तो एम्ब्रिओ तयार होण्यामध्ये, तर त्याला आपण ओव्हम म्हणतो. तर ते जर नीट तयार होत नसेल तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या गर्भाशयाची पिशवीचा आतला पदर जर योग्य नसेल किंवा गर्भाशयाची पिशवीच नीट तयार झालेली नसेल तर त्याच्यामध्ये तो गर्भ तयार जरी झाला तरी इम्प्लांट होऊ शकत नाही. कधी कधी गर्भनलिका ब्लॉक असतात, म्हणजे आपलं जे तयार झालेलं ओव्हम असतं अंडाशयामध्ये, तर ते घेऊन जाण्याचं काम ह्या गर्भनलिका करतात. मग त्या जर ब्लॉक असतील तर त्याच्यामध्येही प्रेग्नन्सी राहू शकत नाही, त्याला आपण ट्युबल फॅक्टर म्हणतो. आणि सर्व्हायकल फॅक्टर म्हणजे जसं गर्भाशयाचं मुख जिथून स्पर्म किंवा जे शुक्राणू असतात तर ते गर्भाशयाच्या आत एंट्री करतात, तर त्याचं तोंड जर छोटं असेल किंवा ते ब्लॉक्ड असेल तर त्याच्या थ्रू शुक्राणूवर जाऊ शकत नाहीत, तर त्याला सर्व्हायकल फॅक्टर इनफर्टिलिटी म्हणतात. तर हे सगळे झाले घटक स्त्रियांच्या बाजूनी म्हणजे रिस्पॉन्सिबल असणारे. तसंच जर पुरुषांमध्ये म्हणाल तर बरेचदा असं बघायला मिळतं की शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे शुक्रजंतू ज्याला म्हणतात आपण, तर ते साधारण 50 ते 150 मिलियन पर ml हे नॉर्मल काउंट आहे. मग त्यापेक्षा जर ते कमी असेल 10 मिलियन 5 मिलियन वगैरे असं, आणि त्यांची ताकद ही 50% पेक्षा जास्त पाहिजे, तर ती त्यापेक्षा जर कमी असेल तर त्याच्याही गोष्टीमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर बरेच प्रॉब्लेम असे होतात की शारीरिक संबंधच एस्टॅब्लिश नाही होऊ शकत, की त्यांचा पार्ट आत जाऊ शकत नाही किंवा तो इरेक्ट होत नाहीये, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूल राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे हे पुरुषांच्या बाबतीतले विषय झाले की ज्याच्यामध्ये आपण त्यांना तपासण्या करणं किंवा त्यांची ट्रीटमेंट करणं हे आपण गरजेचं समजतो. महिलांमध्ये असणारं वंध्यत्व ह्यात काय काय प्रकार येतात? आता आपण जसं पाहिलं, आपण एक फॅक्टर बघतोय की जसं आता आपण बघतो की आपल्याला पीसीओएसचं प्रमाण खूप वाढत चाललंय. तर पीसीओएस म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा डिसीज. तर त्याच्यामध्ये काय होतं की जे अंडाशय आहे तर दर महिन्याला 1 अंडबीज तयार होतं आपल्या शरीरामध्ये आणि त्याचाच वापर पुढे प्रेग्नन्सी राहायला आपण आपल्या शरीरातर्फे केला जातो. मग ज्या महिलांमध्ये ते अंडबीज तयार होत नाही तर त्यांच्या दोन्ही बाजूच्या अंडाशयामध्ये ती छोटी 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 अंडबीज अडकून राहतात आणि त्याचंच रूपांतर नंतर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पीसीओडी आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये होतं. तर तो सगळ्यात सध्या कॉमन फॅक्टर जो आपल्याला बघायला मिळतो की अंडबीज तयार न होणं. मग त्याच्या बऱ्याच तपासण्या असतात. त्याच्यानंतरचा फॅक्टर असतो जसं मी तुम्हाला म्हणलं की ट्युबल फॅक्टर, की त्या ट्यूब्स ब्लॉक होतात. लहानपणीचं काही इन्फेक्शन असेल, आता भारतासारख्या देशामध्ये ट्युबरक्युलोसिस टीबीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि बरेच स्त्रियांमध्ये त्यांना कोणताही त्रास नसतो पण मूल राहत नाही म्हणून आपण टेस्ट करतो आणि मग कळतं की त्यांना पोटाचा टीबी आहे.
तर अशा केसेसमध्ये दोन्ही बाजूच्या नळ्या ब्लॉक झालेल्या असतात आणि सर्जरी वगैरे करून सुद्धा कधी कधी त्याच्यामध्ये एवढा आपल्याला जेवढा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा कधी कधी येत नाही, किंवा लहानपणी काही ऑपरेशन झालेली असतात, बाकी काही पोटाची इन्फेक्शन असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा गर्भनलिका ब्लॉक होतात. तर हा झाला ट्युबल फॅक्टर. गर्भाशयाची पिशवीच जर नीट तयार नाही झाली तर जसं मी म्हणलं की एकतर त्याच्यामध्ये पडदा असतो किंवा त्याची जागा खूप छोटी असते की त्याच्यामध्ये ते तयार झालेलं एम्ब्रिओ इम्प्लांट होऊ शकत नाही, म्हणजे ती गादी फार थिन नसते, किंवा कधी कधी असं असतं की आतली गादी पूर्ण जाळी तयार झालेली असते. आमच्या भाषेत आम्ही त्याला ॲशरमन सिंड्रोम म्हणतो. इन्फेक्शनमुळं किंवा कधी कधी एखाद्या सर्जिकल प्रोसिजरमुळं कधी गर्भपात करताना पिशवी धुतली जाते तर त्याच्यामध्ये कधी कधी आतल्या पदराला इजा होते आणि आतला पदर नीट न राहता त्याची पूर्ण जाळी तयार होते, त्याच्यामध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट होऊ शकत नाही. गर्भाशयाच्या आतल्या बाजूला कधी कधी पॉलिप म्हणजे छोटीशी गाठ असते, फायब्रॉइड म्हणजे एक प्रकारची मांसपेशींची गाठ असते. तर अशा जर गाठी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एकतर गर्भ राहायला पण त्रास होतो किंवा राहिल्यानंतर लगेच तो अबॉर्ट होतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी गर्भाशयाच्या पिशवीशी निगडीत आहेत त्या. आणि गर्भाशयाच्या मुखाचं जसं आपण म्हणलं की त्याचं जर जाडी जास्त असेल, म्हणजे तोंड जर खूप छोटं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम येऊ शकतो की शुक्राणू वरती जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला एम्ब्रिओ तयार व्हायला खूप त्रास होऊ शकतो. जर एखादीला वंध्यत्व डिटेक्ट झालं की तर याच्यानंतर त्यांनी काय उपचार पद्धती अवलंबली पाहिजे म्हणजे जेणेकरून ते वंध्यत्व नाहीसं होऊन एक छान बाळ तयार होईल? आता परत आपल्याला हे बघायचं की वंध्यत्वाचं कारण काय आहे, म्हणजे फिमेल फॅक्टर आहे का मेल फॅक्टर आहे. तर फिमेल फॅक्टर म्हणजे स्त्रियांमधला जर प्रॉब्लेम असेल तर जसं आता आपण बघितलं की अंडबीज तयार होत नाही, हा जर फॅक्टर असेल तर आपण जसं पीसीओडीची ट्रीटमेंट देतो की अंडबीज नैसर्गिक तयार होण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारच्या गोळ्या देतो आणि त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे थोडंसं ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, थोडंसं व्यायाम रेग्युलर केला पाहिजे, कारण बेसिक त्याचं पॅथॉलॉजी असते इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की डेली बेसिस त्यांनी एक्सरसाइज व्यायाम कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा केला पाहिजे. शरीरामध्ये असेच घटक गेले पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स चांगला मेंटेन राहील, म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या ह्याचं प्रमाण जास्त पाहिजे आणि खाण्यामध्ये जंक फूड, फास्ट फूड ह्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना काही औषधं देतो की ज्याच्यामुळे तो इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक होतो आणि त्याच्या पुढे हे सगळं करून सुद्धा जर त्यांना नैसर्गिक जर अंडबीज तयार होत नसेल तर अंडबीज तयार होण्याच्या वेगळ्या गोळ्या किंवा इंजेक्शन सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो. हा झाला अंडबीज तयार न होण्याचा विषय. समजा जर गर्भनलिका ब्लॉक असतील तर आपण ऑपरेशन किंवा सर्जरी करून तर त्या गर्भनलिका ओपन करू शकतो आणि दोन्ही प्रकारे जसं जुन्या पद्धतीने आपण टाक्यांचं ऑपरेशन करायचो, पोट फाडून जे ऑपरेशन असतं ते, किंवा दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिक. तर अशा पद्धतीने जर त्या ट्यूब्स ब्लॉक असतील तर त्या आपण ओपन करून गर्भ राहण्यासाठी त्यांना मदत करू शकतो. गर्भाशयाच्या आत जर एखादं पॉलिप किंवा फायब्रॉइड किंवा सेप्टम असेल, म्हणजे जसं आपण म्हणलं की त्यात पडदा आहे किंवा ते खूप छोटं आहे, तर त्याच्या सुद्धा हिस्ट्रोस्कोपिक म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आत जाणारी एक प्रकारची दुर्बीण असते आणि त्यातून आपण त्या छोट्या छोट्या प्रोसिजर करून ते पॉलिप काढून टाकणं, फायब्रॉइड काढून टाकणं किंवा तो पडदा असेल तर तो काढून टाकून पिशवीचा साईज नॉर्मल करणं, तर अशा सर्जरीज किंवा ऑपरेशन करू शकतो. आणि सर्व्हिक्सचं तोंड जर फारच छोटं असेल तर त्याचंही ऑपरेशन करून आपण सर्व्हिक्सचं तोंड मोठं करू शकतो. तर अशा प्रकारे जो आपल्याला त्रास देणारा घटक आहे तर त्याची ट्रीटमेंट केल्यावरती नक्कीच आपल्याला बाळ राहण्यासाठी मदत होऊ शकते. हा झाला फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटीचा. आता जर पुरुषांमध्ये हाच प्रॉब्लेम असेल, जसं आपण मगाशी डिस्कस केलं की शुक्राणूंचं प्रमाण कमी आहे किंवा त्यांची ताकद कमी आहे, तर त्यांच्या आपण टेस्ट करतो. आता बरेचदा असं बघायला मिळतं की पुरुषांमध्ये काही व्यसन असतात, म्हणजे काही टोबॅको किंवा बाकीचे काही स्मोकिंगचे विषय असतात, सिगरेट स्मोकिंग पासून ते अगदी म्हणजे तुमचं मावा खाणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी, अल्कोहोलिझम भरपूर असतं. तर आपण त्यांना खूप म्हणजे मोटिवेट करतो की हे लवकरात लवकर सोडावं, कारण ह्या सगळ्याचे घातक परिणाम आपल्या शुक्राणूंच्या प्रमाणावरती आणि त्यांच्या ताकदीवरती होऊ शकतं. तसेच काही व्यवसाय आहेत की भट्टीत काम करतात किंवा गरम ठिकाणी काम करतात, फर्नेसेस वगैरे असतात, तर जेव्हा खालच्या भागाचं टेम्परेचर वाढतं तर त्यावेळेस शुक्राणूंचं प्रमाण किंवा त्यांची पोटन्सी कमी होते. तर त्यांना आपण हे पण सांगतो की जेवढं शक्य आहे तेवढं गरम गोष्टींपासून लांब राहा.
त्यानंतरचा घटक येतो ते म्हणजे खालच्या जो ब्लड सप्लाय करणारा भाग असतो टेस्टिसना, तर त्याच्यामध्ये कधी कधी फूग आलेली असते, सूज आलेली असते, मग व्हेरिकोसिल वगैरे असं आम्ही आमच्या भाषेत त्याला म्हणतो. तर त्याच्यामुळे तिथलं टेम्परेचर खूप वाढतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा शुक्राणूंचं प्रमाण कमी होणं, त्यांची ताकद कमी होणं असा विषय आपल्याला बघायला मिळतो. मग आपण त्या भागाची सोनोग्राफी आणि डॉपलरची तपासणी करून तशी काही व्हेरिकोसिलचं काही लक्षण दिसतंय का हे बघतो आणि त्याचं जर ऑपरेशन केलं तर बरेचदा आपल्या शुक्राणूंचं प्रमाण वाढणे आणि त्यांची ताकद वाढणे, तर ह्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. तसंच इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे तो भाग ताठर होत नाहीये किंवा आतपर्यंत जात नाहीये, तर त्याला सुद्धा आपण काउन्सिलिंग करून औषधोपचार करून तो सुद्धा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. तर त्यामुळे जो प्रॉब्लेम आहे तर तो आपण आपल्या डॉक्टरांबरोबर जर व्यवस्थित डिस्कस केला तर त्याच्यावरती योग्य त्या तपासण्या करून आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन नक्कीच वेगवेगळे उपाय आहेत त्याचा अवलंब करू शकतो. हे उपचार करून सुद्धा काही वेळा मूल होत नाही किंवा वंध्यत्व तसंच राहतं, तर त्याच्यासाठी काही आर्टिफिशियल पद्धती आहेत का बाळ होऊ देण्याच्या? आता टेस्ट ट्यूब बेबी हे आपल्याला सगळ्यांना नाव अगदी चांगलं माहितीये. तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे लोकांना असं वाटतं की ते टेस्ट ट्यूबमध्ये बेबी तयार करतात, तर तसं ते नाहीये. तर काय असतं, बरेचदा शुक्राणूंचं प्रमाण इतकं कमी असतं की नैसर्गिक मूल राहणं शक्य नसतं. मग आपण त्या ह्याच्यामध्ये IUI म्हणजे इंट्रायुटराईन इन्सॅमिनेशन म्हणजे आपण ते शुक्राणू एका नळीमध्ये घेतो आणि त्या नळीद्वारे आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ते सोडतो, जेणेकरून की ते मूल राहण्यासाठी त्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून. पण खूपच जर प्रमाण कमी असेल तर आपण IUI करून सुद्धा काही फायदा नसतो. मग त्याच्या पुढची स्टेप जसं आता आपण म्हणलं की इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट काय, तर टेस्ट ट्यूब बेबी, तर ती टेस्ट असते. मग त्याच्यामध्ये काय करतात, आता समजा आपल्याला अंडबीज तयार होत नाहीये तर अंडबीज आपण आर्टिफिशियली इंजेक्शन देऊन तयार करतो. आपण ते शरीरातून एका पिपेट द्वारे बाहेर काढून घेतो आणि एका डिशमध्ये, पेट्री डिश सारखी डिश असते, तर त्याच्यामध्ये कल्चर असतं, मीडियम असतं, तर त्याच्यामध्ये आपण हजबंडचे किंवा डोनरचे स्पर्म आणि डोनरचे किंवा जी फिमेल आहे तिचे ओव्हम घेऊन तिथे आपण एम्ब्रिओ तयार करतो आणि तो तयार झालेला एम्ब्रिओ आपण परत गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो. तर अशा प्रकारची ती टेस्ट ट्यूबची म्हणजे ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत, म्हणजे अगदी बेसिक पासून ते अगदी गिफ्ट झिफ्ट पासून ते म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन पर्यंत, इक्सी वगैरे असे खूप ऍडव्हान्स त्याच्यामध्ये आता आपल्याकडे टेक्निक्स अवेलेबल आहेत. काही वेळेला IVF सुद्धा फेल जातं, अशा वेळी पुढचा काही प्रकार आहे का की त्यामुळं त्या जोडप्याला मूल होऊ शकेल? असं जर आढळून आलं की एखाद्या स्त्रीचं गर्भाशय हे अतिशय वीक आहे किंवा त्याच्यामध्ये एवढी ताकदच राहिली नाहीये की तयार झालेला एम्ब्रिओ ते 9 महिन्यांपर्यंत नेऊ शकेल, तर अशा वेळेस आपण तो एम्ब्रिओ त्या मातेच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या ऐवजी आपण डोनर म्हणजे सरोगसी ज्याला आपण म्हणतो, तर सरोगेट मदर सिलेक्ट करतो जी फिजिकली फिट असेल तो एम्ब्रिओ पुढे घेऊन जायसाठी आणि तिच्या गर्भाशयामध्ये आपण तो एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. जेनेटिकली ते बाळ त्या कपलचंच राहतं, पण ते वाढणार असतं ते दुसऱ्या मातेच्या गर्भामध्ये, जिला आपण सरोगेट मदर म्हणतो. तर ते सुद्धा एक ऑप्शन आहे, पण त्यासाठी नियम खूप स्ट्रिंजंट आहेत, म्हणजे कोणासाठी आपण ते ऑप्शन देऊ शकतो किंवा गरज खरंच आहे असं आपल्याला सर्टिफिकेट मिळवायला लागतं आणि त्याच पेशंटमध्ये आपण सरोगेट मदर हा ऑप्शन सुद्धा देऊ शकतो. एखाद्या वेळी एखाद्या मुलीला स्वतःहून नॅचरली प्रेग्नन्सी हवी असते, तर त्यासाठी तिनं स्वतःहून काही गोष्टी करणं गरजेचं आहे का? आता आजकालच्या जर जगात बघाल तर हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण पूर्वी कसं 20व्या-22व्या वर्षी मुलींची लग्न व्हायची आणि शक्यतो इन्फर्टिलिटी हा प्रश्न यायचाच नाही, कारण 25 ते 30 वर्षापर्यंत 2-3 मुलं होऊन म्हणजे अगदी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया वगैरे 30 पर्यंत झालेली असायची. आता विषय असा येतो की आपल्या मुलींची शिक्षणच झालेली नसतात साधारण 28-30 वर्षापर्यंत. मग त्यानंतर आपण लग्नाचा विषय काढतो. मग लग्न झाल्यानंतर त्यांना स्पेस हवी असते, त्यांना 1-2 वर्ष एन्जॉय करायचं असतं, त्यांचं प्लॅनिंग असतं आणि त्यानंतर मग 32 किंवा 35व्या वर्षी आपण प्लॅन करतो की आता आम्हाला बाळ पाहिजे. तर बेसिकली निसर्गाने आपल्याला शरीर जे दिलेलं आहे तर ते साधारण 22 ते 30 हे जे आपलं वयोमान आहे तर ते आयडियल एज आहे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा त्याचे रिझल्ट बेस्ट मिळण्यासाठी. 30 नंतर तसं नाही म्हणलं तरी आपल्याला एजिंग हे सुरू होतं, त्यामुळे आपल्याला अंडबीजांचं काम थोडं कमी होतं किंवा त्यांची जी ताकद असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि तयार होणारा जो ओव्हम असतो तर त्याची क्वालिटी सुद्धा थोडी थोडी कमी व्हायला लागते.
तर सगळ्यात महत्वाचं मी आता आजकाल सांगते की तुम्ही प्लॅन करणार असाल तर त्याच्या आधी गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा. कारण बरेचदा असं होतं की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जेव्हा रुटीन टेस्ट केल्या जातात तर तेव्हा कळतं की मला शुगर आहे, मला थायरॉइड आहे, मला बीपी आहे. कारण आपण आपल्याला त्रास नाही म्हणून आपण काही चेकच करत नाही. तर त्याच्यामुळे आपण एक असतं की प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग, म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता तर त्याच्या आधी जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि काही टेस्ट करून घ्यायच्या, जेणेकरून दोन्ही कपल्समध्ये दोघांनाही बेसिक काही आजार नाही आहेत ना आणि त्यांना काही बाकी काळजी घेण्याची गरज आहे का प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी. कारण समजा असं असेल की मला डायबेटीस आहे हे मला कळलं आणि मला आता प्रेग्नन्सी प्लॅन करायची, तर आपण प्रेग्नन्सी राहायच्या आधीच तर शुगर नॉर्मल रेंजमध्ये आल्यानंतर आपण प्रेग्नन्सी प्लॅन केली तर बाळामध्ये होणारं व्यंग हे कमीत कमी राहतं. पण तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला डायबेटीस आहे आणि त्याच्यामध्ये जर ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी राहिली तर त्या बाळामध्ये तयार होणारी व्यंग ह्याचं प्रमाण जवळजवळ 30 ते 40% वाढतं. सेम थायरॉइडच्या बाबतीत आहे किंवा बाकीचे पण बरेच आजार आहेत की जे आपल्याला माहिती नसतं. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्शनल काउन्सिलिंग करा. दुसरी गोष्ट म्हणजे एक आपलं वजन हे नॉर्मल रेंजमध्ये पाहिजे. मग ते कसं मोजायचं, तर बॉडी मास इंडेक्स नावाचा एक इंडेक्स असतो. तुमची उंची मोजायची, तुमचं वेट मोजायचं आणि तुम्हाला म्हणजे नेटवरती ते रेडीमेड कॅल्क्युलेट पण करून देतील. तुम्ही तुमचं उंची आणि वजन टाकलं की तुमचा बॉडी मास इंडेक्स किती आहे तर तो बघायचा. बॉडी मास इंडेक्स साधारण 18 ते 24 रेंजमध्ये तर तो नॉर्मल असतो आणि त्याच्या खाली असेल तर तुम्ही अंडरवेट आहे आणि त्याच्या वर असाल तर तुम्ही ओबीज आहे. तर शक्यतो आपला बॉडी मास इंडेक्स हा नॉर्मल रेंजला ठेवायचा. त्याच्यामुळे एक म्हणजे तुमचं बाकीचे जे मेडिकल कोमॉर्बिडिटीज आहेत जसं थायरॉइड आहे, हायपरटेन्शन आहे, बीपी आहे, ह्याचे सगळ्याची रिस्क कमी राहते. दुसरं म्हणजे वेट नॉर्मल रेंजला राहिल्यामुळे तुमचा जो पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे की अंडबीज तयार होत नाही तर तोही बऱ्या प्रमाणात कमी होतो. आणि त्याच्याबरोबरच डेली एक्सरसाइज जो आपण सांगतो तो आपल्याला अतिशय गरजेचा असतो. कारण त्याच्यामुळे पेल्विक सर्क्युलेशन खूप चांगलं राहतं, आपली पेल्विक हेल्थ चांगली राहते आणि त्याच्यामुळे नंतर प्रेग्नन्सी राहायला आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पुढे येणारे रिस्क सुद्धा खूप कमी राहतात. आणि जसं मी वारंवार सांगते की जंक फूड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं आहे आणि हेल्दी फूडकडे जेवढं आपलं मार्गक्रमण जाईल तेवढं आपल्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. मॅडम, इनफर्टिलिटी होण्याची मेनली कारण आता काय दिसून येत आहेत? आता वारंवार आपण म्हणतोच आहे पीसीओएस, पीसीओडी. तर एक म्हणजे काय की आपण प्रत्येक गोष्ट एका जागी बसूनच आपलं होते. पूर्वीसारखं कुठे चालत जायला लागत नाही, गाडीवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, सारखा कम्प्युटर समोर डोळ्यासमोर किंवा हातात मोबाईल, ह्या दोन गोष्टी आणि शक्यतो थोडासा आळस म्हणजे एक्सरसाइज करण्यासाठीचा आळस. आता ही जी नवीन जनरेशन आहे त्यांना मैदानी खेळ किंवा एक्सरसाइज ह्याच्याविषयी काही माहितीच नाहीये. त्यांना खेळ काय माहिती आहेत की मोबाईलवरच्या गेम्स, कम्प्युटरवरच्या गेम्स. तर त्याच्यामुळे तशीच लाईफस्टाईल डेव्हलप होते की वेळ मिळतो तर तेव्हा एकतर डेस्कटॉपवरती किंवा मोबाईलवरती गेम खेळणे किंवा वेळ मिळाला की टीव्ही बघणे. तर त्याच्यामुळे डेफिनेटली एक म्हणजे वजन वाढतं, दुसरी गोष्ट म्हणजे आपली शारीरिक क्षमता खूप कमी होऊन जाते, आपलं पेल्विक ब्लड सर्क्युलेशन मेंटेन होत नाही. मग परत पीसीओडी हा विषय आला, ओबेसिटी हा विषय आला. ओबेसिटी आली की त्याच्याबरोबर पुढे थायरॉइड, हायपरटेन्शन, डायबिटीस. म्हणजे ही एक अशी विशियस सायकल आहे की एकामध्ये एक असं त्याचे सगळे हात एकमेकात गुंतलेले आहेत. तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट स्ट्रेस, खूप जास्त स्ट्रेस असतो. आधी शिक्षणाचा, त्याच्यानंतर जॉबचा, मग जॉब झाल्यानंतर लग्नानंतर लग्नाचा, मग मुलांचा, मुलं झाली की त्यांच्या शिक्षणाचा. तर हा न संपणारा स्ट्रेस, बरेचदा झोप पूर्ण होत नाही, त्या सगळ्याचा आपल्या शरीरावरती इफेक्ट असतो. जंक फूडचं वाढतं प्रमाण आणि बऱ्यापैकी सगळं असं फास्ट फूडकडे लाईफस्टाईल वळतीये. तर ह्या सगळ्याचा नक्कीच आपल्या शरीरावरती, आपल्या फर्टिलिटीवरती कुठे ना कुठेतरी नोईंगली अननोईंगली परिणाम होत राहतो. मॅडम, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि वंध्यत्व याविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि आता धकाधकीच्या जीवनात लागणारे प्रश्न आपण कव्हर करू शकलो याचा मला खूप आनंद वाटला. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण वंध्यत्व याविषयी डॉक्टर शिल्पा दाते यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.